नमस्कार, मी सचिन मुळे, एक्सटेन्शन कोऑर्डिनेटर मटेरा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। आज आपण पाहणार आहोत अंडा संजोग बनवायचे कसे। त्याकरता आपल्याला लागणार आहे 1 लिटर ताक, 10 गावरान कोंबडीचे अंडे आणि 1 पाव गूळ। आता चला आपण अंडा संजोग बनवूया। 1 लिटर ताकामध्ये गावरान कोंबडीचे अंडे फोडून टाकायचे आणि हे संपूर्ण द्रावण चांगलं एकाच बाजूने मिश्रित करून घ्यायचे। द्रावण मिश्रित झाल्यानंतर हे द्रावण आपल्याला 4 दिवस तसेच ठेवायचे आहे। 4 दिवसानंतर या द्रावणामध्ये 1 पाव गूळ टाकून त्याला चांगलं ढवळायचं आहे। या मिश्रणाला आता 4 दिवस झालेले आहे। यामध्ये आपण आता 1 पाव गूळ टाकणार आहोत। हे मिश्रण आता एका काडीने चांगले ढवळून घ्यायचे आहे। पूर्ण ढवळल्यानंतर आपल्याला हे फवारणी करता 100 ml 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण हे कपाशीवर किंवा इतर पिकावर फवारणी करू शकतो। आता आपण पाहणार आहोत अंडा संजोगामुळे पिकाला होणारे फायदे। यामुळे काय होते की पिकामध्ये फुलोरा वाढतो, पिकाला पोषक द्रव्ये उपलब्ध होतात, पिकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढते आणि यामुळे काय होते, ताक असल्यामुळे काय होते की हे बुरशीनाशकाचं सुद्धा काम करते आणि या अंडा संजोगामुळे पिकाला हा विशिष्ट वास तयार होतो। त्यामुळे जंगली जनावरं जसे की रानडुक्कर झाले, रोही झाले यांनासुद्धा खात नाही। व्हिडिओ पाहण्याकरता धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता मटेराच्या चॅनलला सबस्क्राईब करा।